नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 600 सराव प्रश्नांची आपली जी सिरीज चालू आहे आदरणीय देवा जाधव सरांच्या पुस्तकातून, त्यातला आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर बघा 257 एकूण प्रश्नांची संख्या बघितली तर 600 पैकी 257 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि आपण आता त्याचा पुढचा व्हिडिओ म्हणजे मी रँडमली घेते आहे, जे कोणी पहिल्यांदा बघत असेल तर. आणि ऑलरेडी मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. जर तुम्हाला सगळेच व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही प्लेलिस्ट बघून बाकी सगळे व्हिडिओ तुम्हाला सापडून जातील. आणि रँडमली मी घेते आहे, पण 600चे 600 प्रश्न मी कंप्लीट करून घेणार आहे. बघा आजचा पहिला प्रश्न आहे, दिवाणी न्यायाधीश पदासाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी डॅश डॅश वर्षाचा सराव केलेला असावा अशी अट सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केली आहे. तर किती वर्षांचा? तर 3 वर्षे. 3 वर्षाचा सराव केलेला असावा अशी अट कोणी? सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केली आहे. ठीक आहे, आणि कोणत्या पदासाठी? तर दिवाणी न्यायाधीश पदासाठी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय अट आहे? 3 वर्षे त्यांची प्रॅक्टिस सराव केलेला असावा. पुढे बघा, मोबाईलचा वापर करून मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पहिलं असेल तर मी नेहमी सांगते माहितीच पाहिजे. मोबाईलचा वापर करून मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातले पहिलं राज्य कोणतं आहे? बिहार आहे. पुढे बघा, डॅश डॅश रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण झाली. किती? 70 वर्ष पूर्ण. कोणाला? स्टेट बँक ऑफ इंडियाला. तर कधी झाली? 1 जुलै 2025ला स्टेट बँक ऑफ इंडियाला 70 वर्ष पूर्ण झाली. GST संकलनात डॅश डॅश हे राज्य देशात अव्वल आहे. तर कोणतं? आपलं महाराष्ट्र. पुढे बघा, डॅश डॅश या बँकेला RBIने अनुसूचित बँकेचा दर्जा जून 2025मध्ये दिला. तर कोणत्या बँकेला दिला? बघा, विश्वेश्वर सहकार बँक लिमिटेड पुणे. कोणी दिला? RBIने दिला. कोणत्या बँकेचा दर्जा? तर अनुसूचित बँकेचा दर्जा. कधी दिला? जून 2025मध्ये दिलेला आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणून मी रिपीट करते आहे, कारण त्या तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. प्रश्न जो असतो त्याच्यातून पण प्रश्न फॉर्म होतात, त्याच्यातही काही उत्तरं मिळत असतात. पुढे बघा, खालीलपैकी काय विचारलंय? बरोबर विधान ओळखा. आणि वरील सगळी विधानं बरोबर आहेत. नामिबिया देश UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम सुरू करणारा काय म्हटलंय? पहिला आफ्रिकन देश. ठीक आहे, जगातला पहिला नाही म्हटलंय त्यांनी, पहिला आफ्रिकन देश. आफ्रिकन कंट्रीज मधला पहिला देश कोणता? नामिबिया. काय? पण UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम सुरू करणारा. भारतातील टेस्लाचा विमा भागीदार म्हणून ACKO कंपनीची निवड करण्यात आली. टेस्लाचा विमा भागीदार म्हणून ACKO कंपनीची निवड करण्यात आली. जगातील सर्वात मोठा कर्ज देणारा देश कोणता? जर्मनी होय. जगातील सर्वात मोठा कर्ज देणारा देश जर्मनी होय. पुढचा प्रश्न बघा, 2025मध्ये भारताने कितवा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट साजरा केला? तर कितवा? 79th 79वा. खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखायची आहे, आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. न्यायाधीश यशवंत वर्मा गैरवर्तणुकीचा ठपका संदर्भात नेमलेली समिती न्यायमूर्ती शील नागू समिती. बघा, न्यायमूर्ती यशवंत वर्मा गैरवर्तणुकीचा ठपका संदर्भात नेमलेली समिती कोणती आहे? न्यायमूर्ती शील नागू समिती. आणि न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी समिती अरविंद कुमार, मनिंद्र मोहन, VB आचार्य. जर ठपका संदर्भात नेमलेली समिती विचारलं तर न्यायाधीश शील नागू समिती. आणि महाभियोगासाठी समिती, बघा न्यायाधीश वर्मा यांच्या विरोधात महाभियोगासाठी समिती म्हटलं तर अरविंद कुमार, मनिंद्र मोहन, VB आचार्य 3 जणांची. बाकी कोचिंग सेंटरवरील विद्यार्थ्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. तर विनीत जोशी. ठीक आहे, कोचिंग सेंटरवरील विद्यार्थ्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कोणी नेमली आहे? शिक्षण मंत्रालयाने. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने. कशासाठी? तर कोचिंग सेंटरवरचं जे विद्यार्थ्यांचं अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी.
आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा 2025चे 3 विधानं दिले आहेत आणि बरोबर विधान विचारलं आहे, तर 3ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. तर बघा, पहिलं विधान काय आहे, सदर 8वी स्पर्धा चीनमध्ये पार पडली. म्हणजे ही कितवी स्पर्धा आहे, काय बघतो आहे, आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा. सदर 8वी स्पर्धा कुठे पडली, चीनमध्ये पार पडली. त्यानंतर 9 पदकांसह भारत या स्पर्धेत कोणत्या दुसऱ्या स्थानी आहे. बघा, पदकं किती मिळवली भारताने, 9, आणि स्थान किती आहे, दुसरं आहे. आणि या स्पर्धेत 17 पदकांसह चीन प्रथम क्रमांकावर आहे. आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा बघतो आहे, कितव्या क्रमांकाची आहे, 8व्या क्रमांकाची आहे. 8व्या क्रमांकाची आहे, चायनामध्ये घडली. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्स्ट रँक कोणाचा आला, जिथे घडली त्यांचीच, म्हणजे चायनाचाच पहिला क्रमांक आला. आणि सेकंड रँक कोणाचा आला, तर आपल्या इंडियाचा आला. आणि चायनाने पदकं किती मिळवली, 17, आणि इंडियाने किती, 9 मिळवली. ठीक आहे. पुढे बघा, टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला, तर भारत आणि अमेरिका. शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील पहिला देश कोणता. शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी लेझर शस्त्रे वापरणारा जगातील, बघा पुन्हा, पहिला देश कोणता, तर इस्रायल. सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला. सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा, बघा काय म्हणताय, भारतातील पहिला जिल्हा, तर कोणता, दीव. लक्षात कसं ठेवणार, दीव हा शब्दाने लक्षात ठेवता, दिवे लक्षात ठेवा, दिवे वरून दीव लक्षात ठेवा. असं का सांगते, बघा, आपण दिवे लावले पण कशावर लावले, सौर ऊर्जेवर लावले, असं लक्षात ठेवा. दिवे लावले, सौर ऊर्जेवर लावले, त्याच्यावरून दीव. मग सौर ऊर्जेचा वापर करून सौर ऊर्जेचा वापर करून विजेची संपूर्ण मागणी पूर्ण करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला, तर दीव ठरला. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी बरोबर विधान ओळखायचं आहे, तर दोन्ही विधानं बरोबर आहे. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर समर्पित स्वतंत्र धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील, बघा पुन्हा पहिलं राज्य ठरले. देशातील पहिले AISEZ कुठे, रायपूर, छत्तीसगड. जिथे जिथे पहिलं येईल ते कटाक्षाने लक्षात ठेवायचं. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापर समर्पित स्वतंत्र धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य. आणि देशातील पहिले AISEZ काय, रायपूर, छत्तीसगड. पुढे बघा, नुकतेच बिबट्याची राजधानी म्हणून, 1-2 मिनिट फक्त, नुकतेच बिबट्याची राजधानी म्हणून भारतातील कोणते ठिकाण घोषित करण्यात आले, तर बेंगलुरू. ठीक आहे. बघा, जे आपण आदरणीय विठ्ठल बडे सरांचे जे पुस्तक बघतोय GK 1 लायनरचं, त्याच्यात आपण जे करंट कंप्लीट केले 3 भागात, GK 1 लायनर चालू घडामोडीचे, त्याच्यात आपण हा प्रश्न बघितलेला आहे. नुकतेच बिबट्याची राजधानी म्हणून भारतातील कोणते ठिकाण घोषित करण्यात आले, तर बेंगलुरू हे ठिकाण घोषित करण्यात आले. पुढील पैकी योग्य विधाने विचारात घ्या. तर काय विधानं आहेत बघा, मँगो मॅन ऑफ इंडिया म्हणून कलीमुल्ला खान यांना ओळखले जाते. काय म्हटलंय, मँगो मॅन ऑफ इंडिया, कलीमुल्ला खान यांना ओळखलं जातं. त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नावावर आंब्याची राजनाथ आम ही जात विकसित केली. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा, वत्सला हत्तीविषयीची योग्य विधाने ओळखा. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. वत्सला हत्ती आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती. जगातलं म्हटलंय का, नाही, आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती. 8 जुलै 2025 रोजी मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात वयाच्या 100व्या वर्षी निधन. बघा, वयाच्या 100व्या वर्षी निधन मध्य प्रदेशमधील पन्ना टायगर रिझर्व्हमध्ये. पुढे बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा मार्च 2025 अहवालानुसार, तर बघा इथे
वरीलपैकी कोणते विधान का काय चूक आहे बरोबर आहे असं काहीही विचारलेलं नाही आहे. पण जेवढं मला माहिती आहे त्यानुसार म्हणजे याच्यातले 1-2 स्टेटमेंट जेवढे मी बघितले आहेत जे मला माहिती आहे त्याच्यावरून एवढंच कळतं. इथे उत्तर काय दिलं आहे 3 क्रमांकाचं अ ब क ड म्हणजे 4ही विधानं हे बरोबर असतील कारण याच्यातले 2 विधानं मला कन्फर्म माहिती आहे. ठीक आहे की भारताचा क्रमांक कोणता आणि पहिल्या याच्यावर कोणता आहे दुसऱ्या याच्यावर कोणता आहे. ठीक आहे त्यामुळे मग त्या याच्यावरून मी या प्रश्नाचा अंदाज असा लावते यांनी विचारलं असेल बरोबर विधान कोणतं आहे. तर हे 4ही विधानं बरोबर असतील जर त्या दृष्टीने विचार केला तर. बघा पहिलं विधान काय आहे 2020-24च्या दरम्यान भारत शस्त्रास्त्र आयातदार म्हणून जगात बघा कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. काय म्हणताय 2020-24 कालावधी विसरू नका. 2020-24च्या दरम्यान भारत शस्त्रास्त्र आयातदार म्हणून ठीक आहे आयातदार म्हणून म्हणतायत. या आयातदार विचारला आहे का निर्यातदार विचारला आहे की अजून काय विचारलंय हे तुम्हाला नीट समजायला पाहिजे. 2020-24च्या दरम्यान भारत शस्त्रास्त्र आयातदार म्हणून जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचा वाटा 8.3% आहे. 2020-24 या कालावधीत बघा युक्रेन हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे. ठीक आहे 2020-24 मध्ये शस्त्रास्त्र निर्यात आता काय म्हटलंय निर्यात करणारे देशात अमेरिका प्रथम आहे. सोपे आहे ना लक्षात ठेवायला प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे आता बघूया पुढचा प्रश्न. पुस्तक आणि लेखक यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा द राईज ऑफ हिटमॅन द राईज ऑफ हिटमॅन कोणाचं आर कौशिक. नंतर व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स DY चंद्रचूड. नंतर बघा कांचन गंगेच्या कुशीत तर डॉक्टर संदीप श्रोत्री आणि मृत्युंजय भारत काय भैयाजी जोशी. लक्षात कसं ठेवायचं हे बघा एक सांगते हां द राईज ऑफ हिटमॅन हां कोणी लिहिलंय आर कौशिक. लक्षात कौशिकवरून कौशल्यपूर्ण असं लक्षात ठेवा आणि हिट म्हणजे एखाद्याला पंच देणं असं लक्षात ठेवा. हिट केलं त्याने मला किंवा तिने मला. मग हिट किती कौशल्य आहे त्याच्या हिटमध्ये किंवा त्याने किती कौशल्य मिळवलं आहे कोणाला तरी मारण्यामध्ये. हां मग खूप कौशल्यपूर्ण त्याने किंवा तिने हिट केलं हां असं लक्षात ठेवा. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा आर कौशिक. तर ठीक आहे अचं काय आहे 4 नंबरचं आर कौशिक द राईज ऑफ हिटमॅन. नंतर व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे तर सोपं आहे DY चंद्रचूड. व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर कारण हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया राहिलेले आहेत. नंतर कांचन गंगेच्या कुशीत हां डॉक्टर संदीप श्रोत्री. लक्षात कसं ठेवणार श्रोत्रीवरून श्रवण लक्षात ठेव. श्रवण करायची कोणती श्रवण म्हणजे काय ऐकायचं हां श्रोत्रीवरून श्रवण. आणि पण श्रवण कुठे करतोय आपण एखादी कथा किंवा गोष्ट तर कुशीत कुठे कांचन गंगेच्या कुशीत किंवा हिमालयात गेलो आणि हिमालयाच्या कुशीत असं जस्ट एक्झाम्पल म्हणून मी सांगते आहे. मग इथे श्रवण कुठे करतोय कांचन गंगेच्या कुशीत त्यामुळे डॉक्टर संदीप श्रोत्री असं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर एक लक्षात ठेवा मृत्युंजय भारत भैयाजी जोशी. भैयाजीचा भ आणि भारताचा भ मृत्युंजय भारत भैयाजी जोशी. ठीक आहे भारत आणि भैयाजी असं करून लक्षात ठेवा. बघा आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हे मला असं वाटतं हे तुमचे पाठ झाले असतील आता. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचा 2025-26 अर्थसंकल्प विधान परिषदेत कोणी सादर केला तर आशिष जयस्वाल यांनी. 2025-26चा अर्थसंकल्प विधान परिषदेत आशिष जयस्वाल यांनी सादर केला. खालीलपैकी योग्य कथन किंवा कथन ओळखा काय आहे तर बघा देशातील पहिले PM मित्र पार्क कुठे मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रातलं पहिलं अमरावतीमध्ये. बघा देशातलं पहिलं विचारलं तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातलं पहिलं विचारलं तर अमरावती. हां ते माझ्या डोक्यात तुम्हाला ट्रिक काय सांगू ते मी ते अमर हा शब्द कोरिलेट करत असते ना त्यामुळे फक्त अमर आलं. तर मग मला असं वाटतं काही ट्रिकची गरज नाही आहे एकदा वाचलं ती लक्षात राहून जातं. महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क अमरावती आणि देशातलं पहिलं
मध्य प्रदेश. ठीक आहे, पुढे बघा. बघा आता सराव महत्त्वाचे आहे. आता विचारलं काय आहे, पुढीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. आता याच्यात जी वरून सराव आहे तो भारत जर्मनी नौदल सराव ही साफ चुकीची जोडी आहे. ठीक आहे, वरून म्हटलं तर सगळे आपले कोणत्या कशासोबत असतात, वरून म्हटलं तर इंडिया आणि फ्रान्सचे असतात. ठीक आहे, तर वरून सराव हा जो आहे तो नेव्हल एक्झरसाइज आहे इंडिया आणि फ्रान्सची. नंतर इंद्र म्हटलं तर भारत आणि रशिया यांचा नौदल सराव आहे. बघा सराव कोणता आहे हे नीट लक्षात ठेवा. नौदल आहे, भूदल आहे का हवाई आहे, हे सगळे तुम्हाला माहिती पाहिजे. आता बोंगो सागरमध्ये सागर हे नाव येतच. बांगलादेश आणि भारत यांचा नौदल सराव वरून पण लक्षात राहील. नौदल सराव इंडिया आणि फ्रान्स. इंद्र सराव, इंद्रमध्ये इंद्र द्र म्हणताना र चा उच्चार येतो आणि र फॉर रशिया लक्षात ठेवा. भारत रशिया नौदल सराव राहील लक्षात. त्याच्यानंतर बालिकाटन सराव अमेरिका फिलिपाईन्स यांचा. ठीक आहे, बालिकाटन त्याच्यात कोण आहे, अमेरिका फिलिपाईन्स. भारताचा उल्लेख आहे तर नाही आहे, तर नाही आपला भारत देश आहे का त्याच्यात पार्टिसिपंट, ह्या पण गोष्टी जरा नीट बघून घ्यायच्या. पुढे बघा, योग्य कथनं ओळखायची आहेत. तर हे चारही कथनं योग्य आहे आणि शेवटचं कथन जे आहे ई हे चुकीचं आहे. बघा सोनाली मिश्रा यांची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून निवड झाली. सोनाली मिश्रा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक. ठीक आहे, त्यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. RPFची असतं म्हणजे रेल्वे प्रोटेक्शन फोर्सची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली आणि घोषवाक्य काय आहे, यशोलभस्व. आणि मुख्यालय प्रयागराजला नाही आहे तर न्यू दिल्लीला आहे. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. सोनाली मिश्रा पहिल्या महिला महासंचालक कसल्या, RPFच्या. मग कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत राहणार आहे. स्थापना RPFची 1957ला झाली. घोषवाक्य आहे यशोलभस्व आणि हेडक्वार्टर कुठे आहे तर न्यू दिल्लीला. पुढे बघा, राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे NFRAचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर नितीन गुप्ता. नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी कोण आहेत त्याचे अध्यक्ष गुप्ता. लक्षात कसं ठेवायचं बघा, हे बघा नॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग ऑथॉरिटी आहे ना, रिपोर्ट करायचा आहे. मग रिपोर्ट कसा गोपनीय ठेवणार, कसा ठेवणार, गुप्त ठेवणार. त्याच्यावरून नॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग ऑथॉरिटीचे अध्यक्ष गुप्त ठेवायचं आहे, गुप्ता. नितीन गुप्ता असं लक्षात ठेवा. पुढे बघा, ॲनालेना बेअरबॉक अलीकडे बातम्यांमध्ये होत्या. त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही विचारले, काय खरे नाही. तर याच्यातलं फक्त ब खरं नाही आहे. नुकतीच त्यांची काय युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या प्रमुखपदी निवड झाली. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या प्रमुखपदी निवड झाली, बरोबर आहे. त्या जपानच्या आहेत तर नाही, त्या जर्मनीच्या आहेत. त्या आमसभेच्या कितव्या, 5व्या महिला अध्यक्षा ठरल्या. कितव्या, 5व्या महिला अध्यक्ष ठरल्या. याच्यातलं फक्त काय ब चुकीचं आहे. तर बघा, या आहे ॲनालेना बेअरबॉक. इमेज याच्यासाठी दाखवते की तुमच्या लक्षात राहील म्हणून. मग ॲनालेना बेअरबॉक ह्या कुठल्या आहेत तर जर्मनीच्या आहेत. त्यांनी काय दिलं की त्या जपानच्या आहेत. आणि ह्या कोण आहेत तर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या महिला, म्हणजे त्यांची निवड झालेली आहे. युनायटेड नेशन्स आमसभेच्या प्रमुखपदी निवड झाली आहे आणि 5व्या महिला अध्यक्षा त्या ठरलेल्या आहेत आणि त्या जपानच्या नसून जर्मनीच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक विषयी योग्य विधान ओळखा. ठीक आहे, तर तिन्ही विधानं बरोबर आहेत आणि शेवटचं जे विधान आहे ते चुकीचं आहे. बघा, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB विषयी योग्य विधान बघा काय आहे तर स्थापना 16 जानेवारी 2016, म्हणजे तारीख अशी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे बघा 16/1/16. ठीक आहे, सोपी आहे ना लक्षात ठेवायला, 16/1/16. त्याच्यानंतर मुख्यालय कुठे आहे, बीजिंग चायनामध्ये. सध्याचे अध्यक्ष झोऊ जियाजी. झोऊ जियाजी 19 तिसऱ्या अध्यक्ष
व पहिल्या महिला ठरल्या, तर हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. हे बघा, ह्या आहेत कोण, झोऊ जियाई. झोऊ जियाई ह्या आहेत. काय आहेत त्या, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या त्या अध्यक्षा झालेल्या आहेत. स्पेलिंग असं आहे बघा, झोऊ जियाई. ठीक आहे. तर 1-2 मिनिट. इथे झेड नाही आहे, इथे जे आहे. झोऊ जियाई ह्या कोण आहेत, तर एकूणातील तिसऱ्या अध्यक्ष आणि पहिल्या महिला आहेत. ह्या पहिल्या महिला आहेत, पण एकूणातील तिसऱ्या अध्यक्ष नाही आहेत, दुसऱ्या आहेत. कारण याच्या आधी स्थापनेपासून ते आत्तापर्यंत 2016ला स्थापना झाली ना, तर जिनलिंग म्हणून जे होते चायनाचे तेच होते आत्तापर्यंत, आणि ते आता त्यांच्या ऐवजी आता यांची नियुक्ती झालेली आहे. तर एकूणातील दुसऱ्या अध्यक्ष आणि पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. मग लक्षात राहील, स्थापना 16 जानेवारी 2016, हेडक्वार्टर बीजिंग चायनामध्ये, सध्याचे अध्यक्ष कोण, झोऊ जियाई. आणि ती दुसऱ्या अध्यक्ष आणि पहिल्या महिला. ठीक आहे. पुढे बघा, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे नवनियुक्त 9वे अध्यक्ष. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे नवनियुक्त 9वे अध्यक्ष म्हणून निवड झालेले सिद्दी औलत्ताह हे मूळचे कोणत्या देशाचे आहेत, तर मॉरिटानिया. हे कोणत्या देशाचे आहे, मॉरिटानिया देशाचे आहे. बघा काय म्हणताय, आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक नवनियुक्त 9वे अध्यक्ष म्हणून सिद्दी औलत्ताह हे मूळचे मॉरिटानिया देशाचे आहे. पुढचं बघा, खालील विधान कोणा संदर्भातील आहे ते ओळखा. तर रतन थियम यांच्याविषयी विधानं आहेत. बघा, ते भारतीय नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक आहे. त्यांनी संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हटले. ठीक आहे, उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. कोरस रिपर्टरी थिएटरचे संस्थापक संचालक होते. थिएटर ऑफ रूट्स चळवळीचे अग्रणी रंगकर्मी होते रतन थियम. पुढचा प्रश्न बघा, मणिपूरच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांगना थियाम सूर्यमुखी कुठल्या म्हटल्या त्या, मणिपूरच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांगना थियाम सूर्यमुखी देवी यांचे जून 2025मध्ये निधन झाले. त्यांना 2025चा खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर पद्मश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. मणिपूरच्या कोण, भारतीय शास्त्रीय नृत्यांगना थियाम सूर्यमुखी देवी. आता असा प्रश्न आला की थियाम सूर्यमुखी देवी कोणत्या राज्याच्या आहे, ज्यांचं नुकतंच निधन झालं, तर मणिपूरच्या आहेत. त्या काय आहे, शास्त्रीय नृत्यांगना आहेत. तर त्यांना 2025मध्ये कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर पद्मश्री. पुढे बघा, दिव्या देशमुखने बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला. कोणता वर्ल्ड कप, बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर तिच्या नावावर खालीपैकी कोणते रेकॉर्ड झाले, तर जे 4ही दिलेले आहेत 4ही रेकॉर्ड झाले. बघा, ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. ती भारताची 4थी महिला आणि 88वी ग्रँडमास्टर ठरली. जगातील 44वी महिला ग्रँडमास्टर ठरली आणि ती महाराष्ट्राची 11वी ग्रँडमास्टर ठरली. बघा, पुन्हा बघा, जर स्पर्धा जिंकणारी तर पहिली भारतीय महिला, ओव्हरऑल बघितलं तर भारताची चौथी महिला आणि 88वी ग्रँडमास्टर, जगातली 44वी महिला ग्रँडमास्टर आणि महाराष्ट्राची 13वी ग्रँडमास्टर ठरली. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. पुढे खालील विधाने लक्षात घ्या, योग्य पर्याय निवडा. तर बघा, तर अ, ब, क, ड हे 4 विधानं बरोबर आहे आणि शेवटचं विधान चुकीचं आहे. बघा, उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेतील खासदार म्हणून निवड करण्यात आली. उज्ज्वल निकम प्रख्यात वकील आहे, सगळ्यांना तुम्हाला माहितीच असतील. त्यांना 2016मध्ये पद्मश्री प्राप्त आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत ते उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीला उभे राहिले होते, परंतु त्यांचा काय पराभव झाला. 2024मध्ये ते कुठून उभे होते, लोकसभा निवडणुकीत
उत्तर मध्य मुंबईतून निवडणुकीला उभे राहिले होते, पण त्यांचा काय झाला, पराभव झाला. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत तर नाही, ते जळगावचे आहेत. ठीक आहे, पुढे बघा. 2025च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावायच्या आहेत. तर चैत्राम पवार सामाजिक कार्य, मारुती चित्तमपल्ली साहित्य आणि शिक्षण, रणेंद्र भानू मुजुमदार कला आणि विलास डांगरे किंवा डोंगरे औषध. ठीक आहे, चैत्राम पवार सामाजिक कार्य, मारुती चित्तमपल्ली साहित्य शिक्षण, रणेंद्र मुजुमदार कला आणि विलास डांगर औषध. ठीक आहे, हे डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर. ठीक आहे, पुढे बघा. योग्य कथन किंवा कथने ओळखा. आता हे जे आहे हे आपलं ऑलरेडी व्यवस्थित झालेलं आहे. कशात, तर जानेवारीचे जे काही करंट अफेअर्स आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यात जर सर्च केलं तर तुम्हाला पद्म पुरस्कार मी खूप व्यवस्थित तुमचे लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित शिकवलेले आहे. पुढे बघा. योग्य कथने ओळखा. तर हे चारही कथने योग्य आहेत. 2025चा काय, प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार चीनच्या लिऊ जियाकुन यांना प्रदान करण्यात आला. 2025चा प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार चीनच्या लिऊ जियाकुन यांना प्रदान करण्यात आला. वास्तुकलेचा नोबेल म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार भारतातील बाळकृष्ण दोशी यांना 2018मध्ये मिळाला. या पुरस्काराची सुरुवात 1979ला ह्यात हॉटेल्सचे संस्थापक प्रित्झर कुटुंबाकडून करण्यात आले. बघा, वास्तुकलेचा नोबेल कोणता, तर प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025चा कोणाला मिळाला, तर चीनच्या लिऊ जियाकुन. बरं, मग भारतातील कोणाला मिळाला आहे का, तर हो, बाळकृष्ण दोशी. मग कधी मिळाला, 2018मध्ये. पुरस्काराची सुरुवात कधी झाली, 1979मध्ये. ठीक आहे, पुढे बघा. एप्रिल 2025मध्ये के कस्तुरीरंगन यांचं काय झालं, निधन झालं. हां, तर ते त्यांच्याविषयी आपण प्रश्न बघणार आहोत. तर पहिले 3 विधानं बरोबर आहेत आणि शेवटचं विधान चुकीचं आहे. काय बघतोय आपण, के कस्तुरीरंगन आणि एप्रिलमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे 25मध्ये. ते इस्रोचे 5वे अध्यक्ष होते. ते अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष होते. ते NIIT विद्यापीठाचे कुलपती होते. आणि हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. इस्रोचे कितवे, 5वे अध्यक्ष, अंतरिक्ष आयोगाचे अध्यक्ष आणि NIIT विद्यापीठाचे काय, कुलपती. तर आणि शेवटचं जे ते लोकसभेतील खासदार होते, नाही, ते राज्यसभेचे मेंबर होते 2003 ते 9. तर लोकसभा नाही तर राज्यसभा. हे या गोष्टी जरा लक्षात ठेवत चला. पुढचा प्रश्न बघा. सुनीता विल्यम्स. 5 जूनला काय असतो, जागतिक पर्यावरण दिन. 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळ यानातून तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या. 8 दिवसांच्या मोहिमेवर गेलेल्या विल्यम्स 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडल्या. बघा, गेल्या होत्या 8 दिवसांसाठी, पण राहावं किती दिवस लागलं, 286 दिवस. 18 मार्च 2025ला त्या पृथ्वीवर सुखरूप परतल्या. कधी, 18 मार्च 2025ला त्या पृथ्वीवर सुखरूप परतल्या. गेल्या कधी होत्या बघा, 5 जून 2024ला. आल्या कधी, 18 मार्च 2025ला. तारखा पूर्ण लक्षात ठेवा. हे बघा, ही तारीख लक्षात ठेवा जाण्याची. 5 जून 2024. कशाने गेल्या, बोईंगच्या स्टारलायनरने. आणि कितव्यांदा गेल्या, तिसऱ्यांदा. किती दिवसासाठी, 8 दिवसासाठी, पण राहावं किती दिवस लागलं, 286 दिवस. आणि मग पृथ्वीवर आल्या कधी, 18 मार्च 2025ला. ठीक आहे, पुढे बघा. जागतिक पोलीस आणि फायबर गेम्स 2025 आपण बघत आहोत. तर याच्यातलं अयोग्य विधान ओळखायचं आहे. आणि अयोग्य विधान फक्त ई म्हटलेलं आहे आणि ई हे चुकीचं विधान आहे. आपण सगळे विधानं बघून घेऊ. बघा, सदर स्पर्धा अलाबामा, अमेरिका येथे पार पडल्या. कुठे, अमेरिकेत पार पडल्या. कोणत्या, जागतिक पोलीस आणि फायर गेम्स 2025. या स्पर्धेत अमेरिकेने सर्वाधिक पदके जिंकून पदतालिकेत प्रथम क्रमांक पटकावला. पण कोणी,
अमेरिकेने. भारतात पदतालिकेत कितवं? 3रं स्थान पटकावलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतासाठी सर्वाधिक पदके जिंकली. पदतालिकेत चीन 2ऱ्या स्थानावर राहिला तर नाही, 2ऱ्या स्थानावर ब्राझील राहिला. बघा, लक्षात ठेवायला सोपं आहे. जिथे झाली जागतिक पोलीस आणि फायर गेम्स. आता लक्षात कसं ठेवायचं सांगू का? जागतिक पोलीस आणि फायर गेम्स कुठे? बघा, तिथले पोलीस पण नेहमी न्यूजमध्ये असतात. पुन्हा तिथल्या नागरिकांना पण बंदुका वापरायची परमिशन आहे. किंवा मग बघा की कोणी पण कोणावर गोळीबार करतं, फायरिंग होतं. मग लक्षात कसं ठेवणार? मग झाले कुठे? अमेरिकेत झाले. मग जिथे झाले तोच देश 1 नंबरला पदतालिकेत आहे. ए फॉर अमेरिका आणि बी फॉर ब्राझील. ए नंतर लगेच बी येतो ना, बी फॉर ब्राझील. आणि 3ऱ्या नंबरला आपला काय आहे? इंडिया. राहील लक्षात. आणि त्याच्यानंतर ठीक आहे, मला असं वाटतं एवढं तुम्हाला लक्षात राहिलं असेल. आणि अलाबामा, हे बघा अमेरिकेतल्या अलाबामा येथे झाल्या. ए पुढे बघा. आणि आपल्या याच्यातही कोण? उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतासाठी सर्वाधिक पदके आणली. इंडियामध्ये पण कोणत्या पोलिसांनी? उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी. पुढे बघा, 2029च्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स डॅश डॅश देशात होणार आहेत. बघा, आत्ताच आपण ते बघितलं. तर 2029चे विचारतायत ते कुठे होणार आहेत? आपल्या भारतात होणार आहेत. नीट लक्षात ठेवा. पुढे, भारताचे पहिले क्रीडा धोरण कधी जाहीर करण्यात आले? तर 1984ला. भारताचे पहिले क्रीडा धोरण कधी जाहीर करण्यात आलं? 1984ला. सरोज घोष यांच्या बाबतची विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधानं ओळखायची. अ, ब, क. मे 2025मध्ये वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कोणाच विषयी चालू आहे? सरोज घोष. भारताच्या विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. कोणते? विज्ञान संग्रहालय चळवळीचे जनक. ते राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे संस्थापक महासंचालक 1979 ते 1997 पर्यंत होते. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे संस्थापक महासंचालक 1979 ते 97 पर्यंत होते. विधानं हे बरोबर आहेत. पुढे बघा, कोडाई कॅनाल तामिळनाडू सौर वेधशाळेला 2024मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर बघा, 125 वर्ष, म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. असं जरा नीट लक्षात ठेवा. कोडाई कॅनाल तामिळनाडू वेधशाळेला 2024मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? 125 वर्ष पूर्ण झाली. पुढचा प्रश्न, भारतीय, आता काय विचारले? बरोबर विधानं विचारले. 4ही विधानं बरोबर आहेत. भारतीय ज्यूट महामंडळाने 2025-26 या वर्षासाठी ज्यूट (ताक) किमान आधारभूत किंमत 5,650 रुपये प्रति क्विंटल केली आहे. कोणी? भारतीय ज्यूट महामंडळाने. कोणत्या वर्षासाठी? 25-26 साठी. आधारभूत किंमत 5,650 रुपये प्रति क्विंटल केली आहे. भारतात सर्वाधिक ज्यूट उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. भारतात विचारलं तर सगळ्यात जास्त कुठे? पश्चिम बंगालमध्ये होतं. ज्यूटला गोल्डन फायबर म्हणूनही ओळखलं जातं. ठीक आहे. पुढे बघा, योग्य कथनं ओळखा. तर दोन्ही विधानं ती बरोबर आहेत. कोणती विधानं आहेत आपण बघूया. जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील पहिली झऱ्यांची गणना सुरू करण्यात आली. बघा, पुन्हा पहिलं, देशातील पहिली झऱ्यांची गणना कोणी सुरू केली? जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देशातील पहिली झऱ्यांची गणना. या गणनेसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नोडल एजन्सी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची. ठीक आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते किंवा कोणती कथने बरोबर नाही विचारता येते. ठीक आहे. तर फक्त हे जे आहे ड विधान हे चुकीचं आहे. बघा कशावरती विधान आहेत? लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये भारत 131व्या क्रमांकावर आहे. तर हो, भारताचा स्कोर 64.1% आहे. बरोबर आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांक 4 प्रमुख आयामांवर आधारित असतो.
प्रथम स्थानावर कोण आहे? फिनलँड आहे. तर अजिबात नाही. फिनलँड कोणत्या स्थानावर आहे? दुसऱ्या स्थानावर आहे. आईसलँड कोणत्या स्थानावर आहे? तर प्रथम स्थानावर आहे. पहिले आपण 5 देश बघून घेऊ. आईसलँड, फिनलँड आणि नॉर्वे, UK आणि न्यूझीलंड. ठीक आहे. लँड पहिल्या 2 याच्यात लँड आहे, तिसऱ्या याच्यात पण लँड आहे. आईसलँड, फिनलँड, नॉर्वे, UK, न्यूझीलंड. पहिले 5 देश लक्षात ठेवा. भारताचा रँक लक्षात ठेवा 131, स्कोअर 64.1. कधी कधी रँक न विचारता किंवा रँक प्रश्नातच विचारून सांगतात आणि मग म्हणतात स्कोअर किती आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. बरं, जेंडर गॅप इंडेक्स काढणारी संस्था कोणती? तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून काढला जातो. पुढे बघा. आणि लक्षात ठेवा प्रथम स्थानावर फिनलँड आहे का? तर नाही. प्रथम स्थानावर कोण आहे? आईसलँड आहे. पुढे भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर VS रमादेवी. मुख्य निर्वाचन आयुक्त कोण? VS रमादेवी. पुढे बघा. खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे? तर कोणत्या? तर याचे ट्रिक काय आहे? आधा तेल यूपी में बिका. आ फॉर आंध्र प्रदेश, आधा फॉर आंध्र प्रदेश. ते फॉर तेलंगणा, तेलंगणा. UP फॉर उत्तर प्रदेश. मे फॉर महाराष्ट्र. B फॉर बिहार आणि का फॉर कर्नाटक. बिका, कर्नाटक. पुढे बघा. ड्युलीट ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. खालील दिन क्रमाने लावल्यास मधोमध कोणता दिन येईल? बघा. तर याच्यातले काही दिवस, फॉर एक्झाम्पल जागतिक लोकसंख्या दिन, त्यानंतर शिक्षक दिन. काही गोष्टी मला माहिती होत्या, काहींच्या याच्यात मला जरा संभ्रम निर्माण झाला, साशंक होते. म्हणून मी गुगल सर्च जेव्हा केलं, हा एक मला शंका होती की 15 ऑक्टोबर असावा, तर तोच निघाला. ठीक आहे. तर मी ते गुगल सर्च केले आणि त्या अनुषंगाने मग हे दिवस मी इथे लिहिलेले आहेत. गुगलचा मी आधार घेतलेला आहे. तर बघा, 11 जुलैला आपल्या सगळ्यांना माहिती आहे जागतिक लोकसंख्या दिन असतो. महिला मुक्ती दिन त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिन जो असतो त्याच्याच अनुषंगाने त्यांनी महिला मुक्ती दिन सांगितला आहे 3 जानेवारी. नंतर जागतिक अंधसहाय्यता दिन, तर हा 15 ऑक्टोबर, म्हणजे हा जागतिक अंध दिन म्हणूनही यालाच जागतिक अंध दिन म्हणतात. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर. ठीक आहे. नंतर नागरी संरक्षण दिन 1 मार्च आणि शिक्षक दिन आपल्याला माहिती आहे 5 सप्टेंबर. जर यांची आपण सिक्वेन्स लावला जानेवारी ते सप्टेंबर, जुलै, जानेवारी ते सप्टेंबर. बघा, जानेवारीचा दिवस झाला, त्याच्यानंतर मार्चमधला दिवस झाला, मग जुलै, मग सप्टेंबर आणि मग ऑक्टोबर. तर मग याच्यामध्ये जुलै हा सेंटरला येतो. मग उत्तर काय? जागतिक लोकसंख्या दिन. तर अशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. बघा, ब्रिक्स बँकेचे काय म्हटलंय? ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? तर ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. खालीलपैकी बरोबर विधान कोणतं आहे? तर फक्त अ हे विधान बरोबर आहे. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? तर खालील कोणतं विधान बरोबर आहे? फक्त अ विधान बरोबर आहे. पुढे बघा. नोबेल पुरस्कार विजेत्यांचे विक्रम व त्या प्राप्त करणाऱ्या व्यक्ती ऑब्लिक संस्था यांचा योग्य क्रम असणाऱ्या अचूक पर्यायाची निवड करा. तर बघा, सर्वाधिक वेळा नोबेल विजेते कोण? तर रेड क्रॉस. ठीक आहे, रेड क्रॉस. त्याच्यानंतर सर्वात कमी वयात नोबेल विजेते मलाला युसुफजाई. सर्वात जास्त वयात नोबेल विजेते आर्थर ॲशकिन. आणि भारतीय नोबेल विजेते कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई यांना एकाच वर्षी मिळालेला आहे. बघा, तर मी काय म्हटलं, मलाला युसुफजाई आणि कैलास सत्यार्थी यांना दोघांनाही 2014 मध्ये मिळाला आहे. नंतर रेड क्रॉस जी संस्था आहे तिला 3 वेळा नोबेल पीस प्राइज 1917, 1944, 1963 आणि
सर्वात जास्त वेळात नोबेल कोणाला 2018 मध्ये आर्थर ॲशकिन यांना मिळालेला आहे. पुढे बघा, जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 मध्ये कधी साजरा करण्यात आला? तर 12 ते 18 मे असा साजरा केला जातो. जागतिक विचारला का भारतीय विचारला हे जरा नीट लक्ष देत जा. जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह 2025 12 ते 18 मे आणि जर भारताचा विचारला तर 11 ते 17 जानेवारी. आणि मी तुम्हाला कसं सांगितलंय, 11 लिहिताना आपल्याला 2 उभ्या रेषा माराव्या लागतात. तर हा झाला 11, फक्त त्या दूर मारायच्या. ठीक आहे, मारल्या. आणि हा 11 या रेषा पुढे खाली वाढवायच्या. ठीक आहे. हा मग तयार काय झाला? रस्ता. 11 पासून तयार केला रस्ता. आणि रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट होतात ना, मग काय असतो? खतरा. मग 11 पासून रस्ता, रस्त्यावर असतो खतरा. खतरापासून 17, 11 पासून रस्ता, रस्त्यावर असतो खतरा, खतरापासून 17. तर ह्या अशा गोष्टी जरा नीट लक्षात ठेवत चला. 11 ते 17 जानेवारी काय भारतात रस्ता सुरक्षा सप्ताह. आणि जागतिक विचारला तर 12 ते 18 मे राहील लक्षात. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही म्हणतायत ते? तर पुरंदरला. मग यांना मिळालेली असणार साल्हेर, लोहगड आणि शिवनेरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? ठीक आहे, एवढं कळालं तुम्हाला. एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? 1987. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तो कोणतं? नागपूर. नागपूर. आणि बिबट्यांसाठी कोणतं ठरलं होतं? बँगलोर. बिबट्याची राजधानी म्हणून बँगलोर. BB, बचा बिबट्या, बिबट्याचा ब आणि बँगलोरचा ब असं लक्षात ठेवा. आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणती? नागपूर. राहील लक्षात. महाराष्ट्रातलं नागपूर. अशा पद्धतीने आपलं आज 6वा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आणि आपण आज 50च्या पुढे म्हणजे 53 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. आणि ते पण व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे आपले निम्मे प्रश्न आता ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत. बाकीचे उरलेले 300 प्रश्न आपण लवकरच कंप्लीट करून घेऊ. धन्यवाद.